तर अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करा असं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची देखील मागणी आहे। विमान धावपट्टीवर आलं नाही, त्याचा आवाज वेगळा येत होता। विमान धावपट्टीवर न येता तिरके का झाले अशी चौकशी करा, स्पष्टता यायला पाहिजे, अन्यथा यापुढे कोणता मंत्री विमानाने प्रवास करणार नाही अशी स्थिती होईल। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची अशी मागणी आहे। काही लोकांचं म्हणणं असं आहे की धावपट्टीवरती ते आलं नाही। काही लोकांनी असे सांगितलं की त्या विमानाचा आवाज वेगळाच येत होता, आणखी असे त्यातनं निष्पन्न होतंय। मग नेमकं पायलटला अडचण काय होती, ते विमान खाली आल्यानंतर सरळ रेषेमध्ये यायला हवं, ते असं वाकडं का आलं, आणि मग याच्यामध्ये या विमानाच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा जर अपघात होत असेल अशा पद्धतीनं, तर त्याबाबत चौकशी होणं खूप गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।